कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन 14वा अध्याय आहे, त्याच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहे. गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय असं या अध्यायाचं नाव आहे. या अध्यायात विशेषतः सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा विचार, सत्वगुणी माणसं कशी असतात, त्यांना कोणती गती प्राप्त होते, त्याचं स्वरूप काय आहे, तमोगुण वृद्ध झाला तर काय होतं, हे त्याच्यामध्ये पाहिलं जातं. मागच्या भागात आपण पाहिलं होतं, जेव्हा जेव्हा सत्वगुण वाढलेला असतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला मरण येतं किंवा मृत्यू होतो त्याचा, तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्या अशा दिव्य लोकाला म्हणजे स्वर्गाला जातो. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयो निषु जायते. रजोगुण वाढलेला असताना मृत्यू आला तर कोणती गती प्राप्त होते, तर पुन्हा कर्माची आसक्ती असणाऱ्या अशा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो पुन्हा सापडतो. माणसाला जर म्हणून म्हटलं ना, शेवटी मती कशी आहे आणि ते मतीचा गती असं म्हटलं जातं. शेवटी बुद्धी कशी आहे त्यानुसार माणसाला पुन्हा जन्म प्राप्त होत असतो. आणि तमोगुण वाढलेला मनुष्य असेल तर त्याने म्हटलेलं आहे, तथा प्रलीन तमसी मूढयो निषिजायत. याचा अर्थ असा की मूढ योनीमध्ये तो पुन्हा जन्म पावत असतो, किडा मुंगी अशा पद्धतीने आहे. भीष्म हे शरपंजरी पडले होते. शेवटी अर्जुनाने बाणांची शय्या केली, बाणांची उशी त्यानं केली. गीता भाष्यकार असं म्हणतात, कारण असं काय व्हावं त्यांच्या बाबतीत, एवढे मोठे तपस्वी, एवढे विद्वान, एवढे सगळे अस्त्रशस्त्र पारंगत अशी विद्या त्यातली त्यांनी सगळ्या पांडवांना यांना दिली होती सगळ्यांना. तर भाष्यकार असं म्हणतात की द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी ते मान खाली घालून बसले होते. कौरवांची सेवा कौरवांच्या बाजूने होते म्हणून त्यांना असा मृत्यू आला. म्हणून माणसाची कर्म कशी आहेत, सत्वगुणाने प्रेरित झालेलं आहे, रजोगुणाने झालं आहे का तमोगुणाने प्रेरित झालेलं आहे, त्यानुसार त्या त्या प्राणीजातीत त्याला जन्म प्राप्त होत असतो. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. अर्थातच सात्विक कर्म केलं तर सुख प्राप्त होतं. सुकृत म्हणजे चांगलं कर्म, ज्ञान प्राप्त होत असतं आणि वैराग्य असं निर्मळ फळ सांगितलं आहे. राजस कर्माचे रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. राजस कर्माचं गुण जे काही आहे ते दुःख म्हणजे रजोगुण प्रभावी असेल आणि कर्म केलं तर मनुष्याला दुःख प्राप्त होतं. आणि अज्ञानम तमस फलम, तमोगुणाचं वर्चस्व असेल तर मनुष्य अज्ञानात जातो, त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमादमोह तमसो भवतो ज्ञानमेवच अज्ञानमेवच. संधी विग्रह करून सत्वगुणापासून ज्ञान, रजोगुणापासून लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद म्हणजे चुका, मोह हे सगळं निर्माण होत असतं आणि अज्ञानही उत्पन्न होत असतं. हा भाग आपण मागच्या वेळेला इथपर्यंत पाहिलं होतं. आता सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं. मग सात्विक, राजस, तामस अशा गुणांचं कशा पद्धतीने हे होत असतं, गती काय आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था म्हणजे आणि अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी माणसं कुठे जातात, सत्वम लघुप्रकाशकत्वम इष्टम च चलम च रजः म्हटलेला आहे. सत्वगुण हा प्रकाशदायी ज्ञानदायी आहे, रजोगुण हा क्रियाशील आहे. म्हणून जे आणि हलका आहे सत्वगुण. जी सात्विक माणसं असतात ती वर जातात, जी क्रियाशील माणसं असतात ती मध्ये तिष्ठन्ति राजसा आणि अधो गच्छन्ति तामसा. तमोगुणाचे कारण तिरस्कार, प्रमाद असं आपल्याला म्हणाले, आळस, निद्रा हे सगळे जघन्य गुण याला म्हणतात तमोगुणाचे. आणि त्यामध्ये स्थित असणारी तमोगुणी माणसं ही मूढ योनीला जातात.
किंवा खालचे कीटक पशु पक्षी जे आहेत त्याला जाताना दुसऱ्याला त्रास देणं, आक्रमण करणं, नाहक निष्पाप लोकांचा बळी घेणं, ही सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत आणि ती माणसं अशा खालच्या अवस्थेला जात असतात. म्हणून कसं तुम्हाला गती कशी प्राप्त होणार आहे ते तुमच्या कृतीवर अवलंबून आहे, तुमच्या गुणांवर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणा. जसं उदाहरण देतात भाष्यकार की जात असताना जिना चढत असताना हळूहळू जे हलके आहेत, जे प्रकाशदायी आहेत, ज्यांची हेल्थ चांगली आहेत त्यांना लवकर जिना चढता येतो. मध्ये चौथरा आहे ते तिथे काय म्हणतात, नाही नाही आम्ही तिथेच थांबू, आम्हाला फार चढवत नाही. आणि आपल्याला असं म्हणावं लागेल की अधोते गच्छन्ति तामसा, ज्यांना चढवणारच नाही ते खालीच बसून राहतात. आता एक गिरनार पर्वताला रोपवे झालं, पण गिरनारसुद्धा 10,000 पायऱ्यांनी चढणं अवघड आहे. म्हणून ज्यांना चढता येत नाही ते खालीच बसतात असं आपल्याला म्हणा. अर्थात तिथे आरोग्याचा प्रश्न येतो, तिथे काही सत्व रजतम नाही, पण उपमास द्यायची झाली तर असं आहे, जे जे हलकं आहे ते ते वर जातं असं आपल्याला म्हणावं लागेल. मग पुढे असं म्हणे, नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परमवेती मद्भावम शोधी गच्छती म्हटलेलं आहे. याचा अर्थ आहे जेव्हा द्रष्टा हा 3 गुणांच्या पेक्षा कोणीही करता नाही असे पाहतो, तेव्हा 3 गुणांच्या पलीकडे असणारं असं जे परमात्म्याचं सच्चिदानंद स्वरूप आहे तो त्याला जाणतो. त्यावेळी तो माझ्याच स्वरूपाला मद्भावम शोधी गच्छती आहे, माझे स्वरूप प्राप्त करून येईल. म्हणून आपण म्हणतो ना, शरीर हे देवाचं मंदिर आहे. आता आत्मा परमेश्वर म्हटलं आहे, म्हणून शरीर स्वच्छ असलं पाहिजे आणि अंतरंगातलं असणारं मनसुद्धा शुद्ध आणि स्वच्छ असलं पाहिजे, तर परमात्मा आपल्याला जाणता येतो. पुढे म्हटलं आहे, उदासीन वदासीन गुणैर्यो न विचारते गुणावर्तन्त इत्यव योवती तिष्ठन्ति नेंगते. गुणातीत उदासीन म्हणजे असं कपाळाला लाट्या पडलेला निराश असा त्याचा काही अर्थ नाही, एखाद्या साक्षी मात्राप्रमाणे. गुणातीत आहे तो जागेवरून हलत नाही, तो सत्व तम रज या 3ही गुणांच्या पलीकडे गेलेला असतो, त्याला गुण विचलित करू शकत नाही. म्हणून वरती जायचं असेल ना, जसं किल्ल्यांचे अनेक प्रकार सांगितले जातात. भुईकोट किल्ले आहेत, जलदुर्ग पाण्यातले किल्ले आहेत, परंतु आपल्याला असं म्हणावं लागेल, आता तो गोवळकोंड्याचा किल्ला आहे, ते खालून काही बोललं की लगेच वरती संदेश मिळतो, ऐकायला येतं. किंवा वरून बंदुकीने नेम मारला की बरोबर लागणार आहे, पण खालून कोणी दगड भिरकावला की वर जात नाही. सत्वगुणी माणसंही अशी गुणातीत असतात, त्यांना काहीच कशाचीही या गुणांची बाधा होत नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून योव तिष्ठन्ति नेंगते, साक्षीरूप राहून गुणांनी विचलित होत नाही असा जो सच्चिदानंद घनरूप असं आपल्याला म्हणावं लागेल की परमात्म्यात एकरूप म्हणून त्या स्थितीपासून कधीही तो ढळत नाही असं आपल्याला म्हणावं. म्हणून कसं आहे, समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचन अतुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्थित. म्हणून याचा अर्थ कसा आहे, समदुःख सुख असे अनेक अर्थाचे श्लोक भगवद्गीतेत आलेले आहेत. स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली आपण, योगाची लक्षणं पाहिली आहे, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय हे सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं. शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना, सगळीकडे समदुःख सुखस्वस्थ हा म्हटलेला आहे. जो पुरुष नित्य आत्मभावामध्ये राहून सुख आणि दुःख याच्या बाबतीत समान मानतो, माती दगड सोनं आहे ना, समलोष्टाश्म कांचन, अश्म म्हणजे दगड, कांचन सोनं आणि लोष्ट म्हणजे माती, या सगळ्यांना सारखंच मानतो. तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म म्हणजे काय, प्रिय आणि अप्रिय यांच्या बाबतीत सारखी समभाव असतो. निंदा कोणी करो किंवा स्तुती करो याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा समभाव असतो. त्याला काय म्हणावं लागेल, त्याला सगळी काय म्हणता येईल आपल्याला, समान वाटत असतात. मानाचा इक्विलिब्रियम समतोल तो ढळू देत नाही. सोने माती आम्हा मृत्तिके समान. शिवाजी महाराजांनी तुकारामांना सगळं काही पाठवलं होतं, पण आम्हाला हे सगळं सारखंच आहे असं तुकारामांनी सांगितलं होतं. सुदामदेव पांडे म्हणून काय कृष्णाच्या द्वारकेला गेल्यानंतर एवढीशी पोटलीमध्ये काय पोहे नेले, ते त्याला फारच आवडले. भगवान श्रीकृष्णाला किंवा कृष्णाला म्हणू आपण, मैत्री अशी होती. आणि नंतर परत गेल्यावर जातात तर काय कसलं काय गावात काय चाललं, एवढी कसल्या
थाटमाट केलेला आहे. पाहतात तर काय समोर जे आहे ती बायको अगदी छान साडी नेसून नथ घालून आलेली आहे, घराचं स्वरूप बदलून गेलेले आहेत, मुलांनाही चांगले कपडे मिळालेले आहेत. पण असं झाल्यावर सुद्धा मला काही वाटलं नाही. काय भाव त्याच्यामध्ये होतात. म्हणून जे जे माणसं आहेत, कोणी प्रियकर बोलो, कोणी स्तुती करो, कोणी निंदा करो, स्तुती, कोणी वंदा, कोणी निंदा असं म्हणतात ना, तरी माणसाचा समभाव असला पाहिजे. स्तुतीने हुरळून जाऊ नये. स्तुती करावी परमेशाची, करू नये वृथा मानवाची असं म्हटलं. काही लोक हुशार असतात राजकीय क्षेत्रात, हरभऱ्याच्या झाडावर चढतात कारण त्यांचा स्वार्थकीय मतलब असतो. पण जी माणसं दोन्ही बाबतीमध्ये उदासीन असतात, समभाव असतो त्यांच्यामध्ये, त्यांना त्याचा काहीच बाध होत नाही. म्हणून स्तुती करा, निंदा करा त्याच्या बाबतीमध्ये. म्हणून निंदकाचं घर आपल्या संतांनी म्हटलं आहे ना, असावे शेजारी. निंदा ही कशी असते, पॅथॉलॉजिस्ट असतात ना, पॅथॉलॉजिस्ट म्हणजे रक्त लघवी सगळं तुमकी सगळं तपासणारे असतात. तसं पॅथॉलॉजिस्ट कसं असतो, त्यातले दोष काय आहेत ते दाखवतो. तसं निंदकसुद्धा आपले दोष दाखवतो, म्हणजे माणसाची सुधारणा होते. नाही तर सगळे स्तुती करायला लागेल तर अहंकार निर्माण होईल. पण निंदक असला पाहिजे, निंदकाचे घरं असावे शेजारी. पण तरीसुद्धा त्याने वाईट वाटून घेऊ नये किंवा स्तुती केल्यावर वर चढू नये, अहंकार निर्माण होऊ नये. म्हणून जी माणसं जी असतात ना, ती कशा प्रकारची असतात, आत्मभावात राहून सुखदुःखादी भाव सम आहेत असं मानतात. त्यांनाच खरं सच्चिदानंदाचं स्वरूप प्राप्त किंवा कळू शकतं. मानापमानयो तुल्यस्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्व आरंभ परित्यागी गुणातीतच उच्यते. जो मान आणि अपमान सारखाच मान, मित्र आणि अरी म्हणजे कंसाचा शत्रू तर कृष्ण, मित्र असो अथवा शत्रू असो, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल समान वृत्ती असते. सर्वारंभ परित्यागी आहे. सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, तू तर निमित्त मात्र आहे. ओ निगेटिव्ह ग्रुप आपल्याला माहिती आहे रक्ताच्या बाबतीत अत्यंत दुर्मिळ आहे. पण ओ निगेटिव्ह ग्रुपचं रक्त दिलं तर त्या माणसाला जीवदान मिळत नाही असं सहसा, आणि मनुष्य वाचतो हेही आपल्याला माहीत. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये समान भाव, मानापमानयो तुल्य, मान आणि अपमान दोन्ही हे सारखंच आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. द्रौपदीचा केवढा भर सभेमध्ये विटंबना झाली, वस्त्रहरणाचं उदाहरण आहे. केवढा मोठा अपमान झालेला होता, पण ते सगळं सहन केलेलं होतं. सीतेचा अपमान झाला होता, परंतु दोघेही पतिव्रता आहेत असं म्हणावं लागेल. दुसरा कोणत्याही परपुरुषाचा विचार मनात आला नाही. अशोकवनामध्ये रामायणात गोष्ट आहे की सगळं काय ती मुद्रिका दिल्यानंतर सगळं ओळखलं, हा रामभक्त आहे, तू इथे कशाला थांबतेस म्हणून मारुतीने सीतेला प्रश्न विचारले. चल माझ्या खांद्यावर बस, मी तुला घेऊन जातो प्रभू रामचंद्रांकडे. पण सीतेने किती छान उत्तर दिलेलं आहे. नाही, मी झोपडीत असताना रावणाने माझं अपहरण केलं आणि मला त्याचा स्पर्श झाला परपुरुषाचा, एकदा झाला आहे तो पुरेसा आहे. पुन्हा तुझ्या खांद्यावर बसून मी प्रभू रामचंद्रांकडे येत नाही. उलट यामध्ये तुझ्याबरोबर बसून तिथे गेले तर प्रभू रामचंद्रांचा अपमान होण्यासारखा आहे. ते शूर आहेत, ते वीर आहेत. तेव्हा दुष्टांना योग्य त्या प्रकारे ह्या 2 महिन्यामध्ये त्यांनी इथे येऊन लढाई करून त्यांना जिंकावं, मगच मी परत जाईन असं सीतामाईने उत्तर दिलेलं आहे. अपमान झालेला असला, मान असला तरीसुद्धा सारखाच भाव मनामध्ये असला पाहिजे. मानाचे तुरे अनेक मिळतात, लोकांना पदकं मिळतात, पुरस्कार मिळतात, पण त्याने माणसाने हुरळून जाऊ नये असं म्हणावं लागेल. शत्रूच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल तुल्य असतो. रावणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा सख्खा भाऊ बिभीषण काय म्हणाला, मी नाही अंत्यसंस्कार करणार, मी अग्नी देणार नाही, एवढा त्याने त्रास दिलेला आहे तुम्हाला, तर तू करणार नसलेस तर मी तयार आहे असं प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं. कारण मृत्यूनंतर कुणाचं वैरी नसतं. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे ना, मरण आणि तोरण या दोन्ही गोष्टींना जाण्याची पद्धती आपल्याकडे आहे. मृत्यूनंतर वैर संपतं असं म्हटलं जातं. मृत्यूपर्यंत असलं वैर, भांडणं, कोर्ट कचेऱ्या चालल्या असल्या तरीसुद्धा त्यानंतर माणसाने कोणतंही वैर बाळगू नये, असा समभाव ठेवावा. मांच योग व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, अव्यभिचारी भक्ती आहे
मागच्या भागात भक्तियोगात 12व्या अध्यायात खूप आलेला आहे, तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घनरूप ब्रह्माला प्राप्त होत असतो असं म्हणावं लागेल. कितीतरी अव्यभिचारिणी अत्यंत निष्ठा, अत्यंतिक निष्ठा असते. मीराबाईची अत्यंतिक काय, पती गेल्यानंतर नंडेने हाकलून दिलं, मग तुलसीदासांना, संत तुलसीदासांना तिने पत्र लिहिलं होतं मीराबाई, मी आता काय करू. तेव्हा त्यांनीच तिला सल्ला दिला होता आणि भक्त रैदासांच्याकडे ती गेलेली होती. आणि मग तिच्या जीवनाला मेरे तो गिरीधर गोपाल याच्याशी कोणीही नाही असं म्हणाला. म्हणून ज्याची आपल्याला असं म्हणावं लागेल अव्यभिचारिणी भक्ती असते. मग तो एक ईश्वर कुठलाही माना, तुमची आवडते कुठलीही देवता असेल त्याच्यावर नितांत श्रद्धा आणि भक्ती असावी लागते. श्रद्धा मयोयम पुरुषा योयत श्रद्धा स एव सा असं म्हटलं गीतेमध्ये. ज्याची जशी श्रद्धा तसं त्याला फल प्राप्त होत असतं. म्हणून माणसाने श्रद्धा उडवून लावू नये. खरं तर श्रद्धा, मी नेहमी सांगते, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे काढतात सगळ्या समित्याने. माणसं आंधळी असतात, श्रद्धा आंधळी कशी असते. चित्रपटातल्या अभिनेत्यावर सुद्धा श्रद्धा असते, हा आमचा आवडता आहे, तो छानच काम करतो, तो माझा आवडता आहे असं म्हणतात. म्हणून या सगळ्या गोष्टीचं त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि मग भगवत स्वरूपाचा महिमा कसा आहे तो सांगितला आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अमृतस्या वयस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च असं म्हटलेलं आहे. असं हे अविनाशी परब्रह्म अमृतमय आहे, अव्यय आहे, त्याचा व्यय होत नाही, म्हणजे अविनाशी आहे, शाश्वत आहे, धर्ममय आहे, सुखस्यैका आणि नित्य धर्माचा आणि अखंड एक रस जे काही आपल्याला दिसतं त्याचा आधार, त्याचा सबस्ट्रॅटम ज्याला म्हणता येईल, त्याचं अधिष्ठान हे मी आहे. हे अर्जुना तू लक्षात ठेव. म्हणून तू कोणत्याही त्रिगुणांच्या आहारी जाऊ नको. सगळे आत्यंतिक असणारे हे सुद्धा वाईटच आहेत असं आपल्याला म्हणाले. आत्यंतिक सात्विक सत्वगुणी माणसं, सज्जन माणसांचाही घात होत असतं. सद्गुण दुर्गुण ठरत असतो ना. म्हणून सगळं पणाला लावलं. द्यूत खेळायला गेल्यानंतर एकदा नाही दुसऱ्यांदा द्यूताला बोलावल्या सुद्धा सगळं घरदार भावंड बायको सगळं पणाला लावलं आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. दूतात कपटविद्या होती, परंतु तरीसुद्धा कशी झाली आहे बघा. अत्यंत सज्जन सद्गुणी धर्माप्रमाणे चालणारा युधिष्ठिरा, युद्धामध्ये सुद्धा ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला युधिष्ठिर असं म्हणतात. असा धर्मराजा पण हरला आणि त्यामुळे सगळं पांडवांना भोगावं लागलं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून यासाठी आपल्याला असं म्हणावं लागले, असं हे अमृत नित्य आहे, एकरस आनंद आहे, ते जाणून घ्यायचं असेल तर माणसाने सत्व रज तम ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. या प्रवृत्ती आहेत माणसाच्या. सात्विक प्रवृत्तीचं आहे, राजस प्रवृत्तीचं आहे, तामस प्रवृत्ती आहे. ह्या प्रवृत्तीपासून दूर राहून माणसाने अंतिम तत्व कोणतं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असं गीता ह्या भगवंत ह्या 14व्या अध्यायातून आपल्याला सांगतात. आणि एक चांगला सदुपदेश केलेला आहे. म्हणून आपल्याकडे जो पहिला गव्हर्नर होता ना, कोणतो वॉरन हेस्टिंग, त्या वॉरन हेस्टिंगने त्रास दिला असला तरी त्याला गीता ही फार आवडत असे. आणि या हिंदू लोकांना कळत नाही तुमच्याकडे केवढा मोठा ठेवा आहे, आमच्याकडे नाही म्हणूनच आम्ही राज्य करतो म्हणे तुमच्यावर, असे त्याचं वचन आहे. इतिहास सांगतो. आपलं चरित्र पाहिलं तर अनेक चरित्र प्रकाशित झालेली आहे. इतकं त्याला आवडत असे. असा आहे जो आपला भगवद्गीताचा हा पवित्र ग्रंथ. त्यातून आपण हे शिकायचं आहे. आत्यंतिक नको, कुठलंही सत्वगुणही आत्यंतिक नको, रजोगुणही आत्यंतिक नको, तमगुण नको, पण मधला मार्ग ठेवावा आणि माणसाने आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करावी असं या अध्यायाचं सार असं आपल्याला म्हणावं लागेल. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिध्वा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.